तर आज आपण बनवणार आहोत केक, तेही घरच्या साहित्यातून। आज आपण बनवत आहोत ब्लॅक फॉरेस्ट केक। तर चला आपण तयारी करूया। सर्वात प्रथम आपण इथे चॉकलेट प्रीमिक्स घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं व्हॅनिला प्रीमिक्स टाकायचं, जेणेकरून आपला केक हा कडवट लागत नाही। त्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडंसं 1-2 पळी तेल टाकायचं। त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स सुद्धा 3-4 थेंब टाकायचे, जास्त टाकायचं नाही, जेणे की तो जास्त कडू होणार नाही। थोडं थोडं पाणी टाकून ते एकजीव करायचं। एक ट्रिक लक्षात ठेवायची, आपण जेव्हा हे एकजीव करत असतो तेव्हा एकाच डायरेक्शनने करायचं। नंतर मी तेल लावून कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे शिफ्ट केला आहे। इकडे मी प्रीहीट साठी एक पातेलं ठेवलेलं होतं, मग त्यामध्ये आपण हा डब्बा ट्रान्सफर करून द्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं। झाकण सारखं उघडझाप करायची नाही। इथे पहा 7:15 झालेले आहेत। एक 15 ते 20 मिनिट, हार्डली 25 मिनिटापर्यंत आपला केक हा तयार होऊन जातो। इकडे आपण शुगर सिरप बनवून घेऊया। 1 वाटीभर पाणी घेतलेले, त्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स टाकलं आणि 3-4 चम्मच साखर टाकली आहे, जेणे की आपला केक एकदम असा कोरडा कोरडा होणार नाही। मी गुडरीच किंवा टोपोलाइट अशा 2 प्रकारची क्रीम वापरत असते। ही व्हिप क्रीम, त्यातली थोडीशी काढून आपण ही फ्रीज मध्ये ठेवून देऊया। इथे आयसिंग साठी मी बाउल मध्ये पाणी सुद्धा का केकचा डब्बा ह्याच्यात ठेवला तर हे झाकण सारखं सारखं उघडून पाहायचं नाही। आपण जर ते काढलं आणि परत झाकलं की ते हवेचा हपका बसतो आणि केक आपला असा दबला जातो, तो असा फ्लफी होत नाही आणि फुगत नाही। आणि त्यानंतर मग आपल्याला हवे तेवढे पाहिजे तसे लेअर बनत नाही आणि त्याचा मग केक एवढा काही छान लागत नाही। त्यासाठी एकदा का ठेवलं ना तर ते तसंच राहू द्यायचं, किमान एक 15 ते 16 मिनिट। 16 मिनिटापर्यंत छान साईडने तो फुगतो आणि सेंटर मध्ये थोडासा राहतो, मग त्याला एवढं काही फरक नाही पडत। एक 15-16 मिनिट तो तसाच होऊ द्यायचा आणि नंतर उघडून चेक करायचं। तर चला, तर इथे 20-25 मिनिटानंतर आपला केक रेडी झालेला आहे। आपण चेक करूया। ही नाईफ जर आतमध्ये टाकून पाहिली तर अजिबात त्याला केक चिटकत नाही। मग आपण केकचा टीन बाहेर काढून घेऊया आणि त्याच्या कडा मोकळा करून घेऊया। हे आपण थंड झाल्यावर सुद्धा करू शकतो, पण नंतर मला बाहेर जायचं होतं, थोडंसं काम असल्यामुळे, त्यामुळे मी लगेच करून घेतलं। आपण तसंच झाकून ठेवलं तरी ते सगळं ते वाफ होते आणि ते दबला जातो। हे पहा किती फ्लफी असा आपला छानसा केक झालेला आहे आणि इकडे आनंद पहा किती होत आहे ते। आपण हे थंड करूनही आपण त्याच्या लेअर पाडू शकतो आणि गरम असतानाही करू शकतो। पहा किती सुंदर केक झालेला आहे। इकडे मी आयसिंग साठी ठेवलेलं होतं, थोडंसं फ्रीज मध्ये बाउल मध्ये पाणी ठेवलं होतं आणि क्यूब सुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत। आता आपण क्रीम बीट करून घेऊया। इथे मी थोडंसं क्रीम मध्ये सुद्धा इसेन्स टाकलेला आहे। क्रीम, प्रीमिक्स आणि शुगर सिरप सगळीकडे थोडं थोडं इसेन्स टाकून घ्यायचं आहे। व्हिप क्रीम तयार होण्याची जी ट्रिक आहे ती कोणती आहे, तर आपण हे ब्लेंडर जर असं वरती केलं ना तर हे पहा, हे जे स्ट्रोक आहेत ना ते असे सरळ वरती यायला पाहिजे, तर समजायचं आपली व्हिप क्रीम छान झाली। तर हे स्ट्रोक वरती येत नाहीत, म्हणजे आपल्याला थोडा अजून बीट करावं लागेल। ही कोणती नवीन मॅजिक आहे? मैत्रिणींनो, केकची लेअर जर आपल्याला व्यवस्थित पडत नसेल तर त्यासाठी एक सोपी आणि इझी ट्रिक आहे। ती कोणती, तर हे पहा, आपल्याला पहिल्यांदा केकच्या अशा कडा पडून घ्यायच्या आहेत। हे पहा, हे आमच्या घरातल्या उंदरांनी खाल्लेला आहे केक। आमचा केक थोडासा मिस्टर इंडिया झालेला आहे, तर त्याला तुम्ही दुर्लक्ष करा। हा केक आम्ही घरीच खाण्यासाठी बनवत आहोत। तर हे असं करून घ्यायचं आणि हे एकदम असं अपोजिट घ्यायचं। हे पहा, हे घेतलं अपोजिट। हे पहा, एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम एकसारखी लेअर पडते, काहीही तामझाम न करता। ठीक आहे, एक लेअर झालेली आहे आपली। हो बेटा, ह्याच्यात आपण शुगर सिरप टाकून घेऊ।
छान टेस्ट येते ह्याने. हा स्पंजी पण होतो. गेली आमची लाईट. बरं झालं आपण लवकर क्रीम बनवली, नाही तर लाईट परत गेली असती. गेली ना लाईट. आता काय करायचं मला? किती छान फ्लावर येतोय ना, फ्लावर सारखी डिझाईन येते. हे बघ, हे घाल. हे पहा, हे घाल, हे घाल. घरच्याच साहित्यातून बनतं वाव सगळं. वाव वाव. हे पहिले आपण ना चाकूने करायचो ना. हो, मी चाकू पण घेतलेला आहे इथे. तिकडे ह्याच्यावरती आपण हा हो चॉकलेट टाक. हा हे चाकू आहे, हे पहा, हे मालाचं आहे. चॉकलेट चॉकलेट टाका. हे टेस्ट साठी आहे आणि हे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकू शकत नाही. हा, मग ते हार्शले काहीतरी आहे ना, तेही टाकू शकता. छोटंसं पॅकेट आहे ना 10 वाला. हे पण टाका. हे पण टाका. हा, टाकतो साहेब. नंतर मामाने तर खाऊन घेतली ते अर्ध. हा, संपत आला डब्बा. केवढा मोठा डब्बा भरून होता. डबल आणा. ओके. अशाच प्रकारे आपण बाकीच्या लेअर सुद्धा शुगर सिरप, क्रीम आणि आपण चॉकलेट वगैरे जे काय आपण टाकतो ते टाकून छानसं असं बनवून घ्यायचं आहे. खूप सोपं आणि इझी आहे. फक्त आपण बनवण्याची जर आपली तयारी असेल ना तर काहीच अवघड नाही. सगळ्यात शेवटची जी लेअर असते ती सगळ्यात टॉपला, सगळ्यात वरती ठेवायची. म्हणजे कसं आपल्याला फिनिशिंग देताना इझी होत असतं, सोपं जात असतं. इतका छान आणि टेस्टी केक झाला होता की खूपच. मुलं तर एका वेळेस सगळं संपवून टाकतील. सगळ्यात शेवटी हे डेकोरेशनसाठी मी डार्क कंपाऊंड किसून घेतलेला आहे आणि ते टाकून घेतलं आहे. मग आपण शेवटी फायनल लुक त्याला देणार आहोत, फायनल टच. त्यासाठी मी थोडीशी इथे फुलाची डिझाईन करून घेतलेली आहे. हा नोझल मी 2Dचा घेतलेला आहे. ह्याने खूप सुंदर असे फ्लॉवर्स तयार होतात. आता एक गोष्ट सगळ्यात महत्वाची बाकी आहे, ती म्हणजे चेरी. सेंटरमध्ये सुद्धा मी डार्क कंपाऊंड टाकून घेतलेला आहे आणि आता आपण फायनल लुक त्याला देणार आहोत. ब्लॅक फॉरेस्ट केक आणि तोही बिना चेरीचा, हे अशक्य आहे. तर फायनल टच हे पहा, चेरी. किती सुंदर केक दिसत आहे. मी वरतून थोडेसे हे शुगर बाउल पण टाकलेले आहेत. थोडंसं अजून फिनिशिंग छान येतं. मुलांना खूप आवडतं आणि लावायला आवडेल. प्लीज कमेंट करून सांगा. हा 1, 2, 3, 4 आणि 5. मला तर सगळ्यात जास्त हा मिकी माऊस वाला आवडला. मिकी माऊस आणि तेच क्रिएटिव्ह वाटतंय. हा आहे आपल्या केकचा फायनल लुक. तर ह्याची टेस्ट आता उद्या समजेल. हे बघा हा मिकी माऊस बघा. तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.